आता पश्चिम बंगालमध्ये एकूण आतापर्यंत आलेले कल आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं द्विशतक आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या आत्ताच्या नव्या आकडेवारीचा आपण विचार केला तर तृणमूल 202 जागांवर आहे आघाडीवर, भाजप 77, काँग्रेस 1, इतर 4 अशी आत्ताची ही सगळी परिस्थिती आहे। उमेश गोंगडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आतापर्यंत जे कल आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ आपलं काय निरीक्षण? खरं तर मला असं वाटतं की गेल्या 2 महिन्यापासून गेल्या 3 महिन्यापासून किंवा एकूणच 2019 ची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून जे देशभर बंगालच्या संदर्भात चित्र उभं केलं गेलं, बंगालमधनं भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या जागा मिळाल्या त्यानंतर जे बंगालच्या प्रतिसादाचं चित्र देशभरात भाजपच्या वतीनं उभं केलं गेलं, विशेषतः गेल्या 2 महिन्यात त्यानंतरच्या प्रचाराच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड जनाधार मिळतोय असं एक वातावरण निर्माण केलं गेलं। मात्र प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत जे आपल्याला आघाडी ज्या जागांवरती आहे ती पाहिली तर मला असं वाटतं की या आता जे कल आहे 202 जागांवरती मला वाटतं तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे। तर याच्यामध्ये फरक पडला तर किती पडणार आणि किती जागा फार तर तृणमूलच्या फार किती कमी होतील असा एकूण जर विचार केला तर या घडीला तृणमूलचं सरकार तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेलं आहे हे जवळजवळ आता स्पष्ट होतंय। मला असं वाटतं की आपण ज्या ध्रुवीकरणाच्या ज्या चर्चा केल्या, बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक ध्रुवीकरण होतंय किंवा ममतांच्या 10 वर्षाच्या एकूण कालखंडाला, त्यांच्या सत्तेच्या काळाला तिथली जनता कंटाळलेली आहे असं एक चित्र उभं केलं जात होतं। ते मला असं वाटतं की या आता जे कल आहेत त्यावरून तर ते तसं प्रत्यक्षात झालेलं दिसत नाही आणि मला वाटतं भाजपचे जे नेते आहेत त्यांच्याकडे पश्चिम बंगालची संपूर्ण जबाबदारी होती। अमित शहा जे आपण भाजप 200+ जाईल असं म्हणत होते, मला असं वाटतं की फार मोठी आशा होती भाजपच्या भाजपच्या फॉलोअर जे आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि देशभरात जे भाजप पश्चिम बंगालमध्ये सत्तेत यावं असं वाटणारा भाजपप्रेमी मोठा वर्ग होता। त्यांच्या दृष्टीनं खरा तर हा एक धक्का आहे, कारण 200 सोडा भाजप आता 100च्या पुढे जाईल की नाही, आत्ताची परिस्थिती अशी आहे की भाजप 100च्या पुढे जाईल की नाही याबद्दल शंका आहे। बरं, आपल्या सोबत सोमन बॅनर्जी देखील जोडले गेलेले आहेत। सोमनजी, आपण जर पाहिलं तर डाव्यांनी मोदींपेक्षा ममतांना जवळ केल्याचं चित्र पाहायला मिळतंय, याचं नेमकं कारण काय सांगतं? याचं नेमकं कारण आहे की बघा, त्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यांना अस्तित्वाचा माहिती आहे की बाबा एक दोन विषय होता। एक तर स्ट्रॅटेजिकली जर भाजप सत्तेमध्ये आली तर लेफ्टसाठी, कम्युनिस्टसाठी सत्ता म्हणजे तिथे बंगालमध्ये पुढे येणारा मोठी त्यांना एक आपला पाठिंबा होती, ती त्यांना संधी मिळू शकत होता, पण ते त्यांनी स्वतःहून गमावले अशी मला दिसते। त्याचं मूल कारण आहे की त्यांना अर्थ की राष्ट्रीय पातळीवर जर बंगाल भाजपने जिंकली याचे खूप मोठी परिणाम त्याचा होऊ शकतो अशी म्हणून त्यांना भीती वाटल्या, म्हणून त्यांना एक स्ट्रॅटेजिक अलायन्स झाला अशी मला दिसते। दुसरीकडे अशी आहे, इथे सिम्बॉलिकली तुम्ही जर पाहाल तर 2 विषय तुम्हाला दिसायला मिळेल। एक तर भाजप जरी इथे हारला तरी तिथे 2 सिम्बॉलिक सॅटिस्फॅक्शन किंवा कॉन्सोलेशन अशी आपला भाजपला मिळेल। एक आहे की नक्षलवाडीमध्ये जिथून तो परिवर्तनातील लाट 1967 मध्ये सुरू झाला होता, ते नक्षलवाडीचा सीट भाजप खूप कम्फर्टेबल मार्जिनने जिंकताय आणि तिथे कम्युनिस्ट म्हणजे फक्त त्यांना आत्ताचे संख्या आकडेवारीपर्यंतचा हिशोबाने 283 फक्त मतं मिळालंय। एसीयूसी म्हणजे त्यांचा जो सोशलिस्ट जो कम्युनिस्ट सेंटर आहे, कारण तिथे सीपीएम तिथे उमेदवार उभा नाही केला होता, पण तरी त्यांना तिथे फक्त 283 मतं मिळाली। म्हणजे हा खूप मोठी गोष्टी आहे। तर बंगालचा पूर्ण परिवाराचा नक्षलवाडी माटीगाडा ही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये भाजप जिंकताय, हा परिवर्तनचा सिम्बॉलिक सुरुवात झालेली आहे। ठीक आहे, यावेळी त्यांनी नाही करू शकला असेल, पण पुढच्या 5 वर्षामध्ये काहीतरी होईल, कारण तिथे सध्या मी पाहिलेलं जमिनीवर काही ठिकाणी मी फिरलेलो जवळजवळ 30 कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये, तिथे मला पाहायला मिळालं तिथे भाजपचं संघटन म्हणून काही नाहीये, हे खरं आहे। आणि ह्या जो संघटन होता कमजोर होता संघटन जमिनीवरचा आणि तिथे भीतीची खूप मोठी वातावरण होती, म्हणून तिने त्यांना भाजपला एवढा मोठा आणणं, बाहेरून जाऊन यंत्रणा आणून ते करणं हे शक्य नव्हता। म्हणून माझा पण आकडेवारी 110-120 होता की भाजप यांच्या पुढे जाऊ शकेल काय, प्रॅक्टिकली पॉसिबल काय, त्याच्यावर मोठी आपला क्वेश्चन मार्क होती। या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान बंगाली अस्मितेचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता। भाजपला बंगाली अस्मितेला पर्याय देता आला नाही अशी सगळी ही आत्ताची परिस्थिती आपल्या पाहायला मिळते। मात्र जर बंगाली अस्मितेला भाजपनं पर्याय दिला असता, तसा प्रयत्न केला असता
तर त्याचे परिणाम काय आपल्याला पाहायला मिळाले असते? नाही, ते बंगाली अस्मितेचा इथे 3 मुद्दे मोठे होते. एक तर अँटी इन्कम्बन्सी अगेन्स्ट ममता, म्हणजे मिसरूल अगेन्स्ट ममता बॅनर्जी, त्यांचा जो मिसरूल किंवा आपला मायनॉरिटी अपीसमेंट हा एक मुद्दा होता. दुसरे मुद्दे होते आपलं, ह्या मुद्दा डाव्यांनी मोठ्या प्रमाणात घेतले होते त्यांच्याकडे, ते जोड जो होते डावे आणि काँग्रेसचा. त्यांचा मुद्दा होता की बंगाली अस्मिता विरुद्ध बहिरागत, हा मुद्दा ममता बॅनर्जी पेक्षाही जास्त प्रमाणात ते डावे काँग्रेस जोटनी त्यांनी त्यांचा मुद्दा बनवले होते, म्हणून बरं, त्यांचा बरं. वोट झाला होता. आणि तिसरा स्ट्रॅटेजिक मुद्दा होता हिंदू मुस्लिम पोलरायझेशन, हा तर होताच. हे भाजपचा मुद्दा, त्यांना कुठे ना कुठे एवढी मतं, जे 77 मतं आहे, 77 सीट आहे, हा देणं एवढं म्हणजे सोपं नाहीये. कारण तुम्ही लोकसभा इलेक्शन मध्ये जर 42% मतं घेतली आणि त्याची जवळजवळ 37% तुम्ही कायम ठेवलाय असेंब्ली इलेक्शन मध्ये, जिथे बंगाली अस्मितेचा प्रश्न आहे, बंगालीच्या अस्मितेचा प्रश्न मध्ये जर 37% ह्याच्या विरोधात मतदान केली, म्हणजे हा खूप मोठी बाब आहे. हे छोटी मोठी गोष्टी नाहीये, पण ह्याच्यात एक खूप मोठी बेस भाजपला मिळाला मतदानातून. कारण काही लोकांनी, काही विश्लेषकांनी म्हणाले होते की केंद्रीय चुनावमध्ये, म्हणजे 2019च्या चुनावामध्ये भाजपला जे मिळाले ते बाय फ्लूक झाले. काही लोकांचं म्हणणं पण होतं की बाय फ्लूक खूप मोठी मोदीला आट आहे, पण ते जरा आता कन्सॉलिडेशन व्हायला दिसतंय या चुनावामध्ये. कारण 37% मतं मिळणं लोकल असेंब्ली इलेक्शन मध्ये, आणि ज्या ठिकाणी सगळे विश्लेषकांनी किंवा महत्वपूर्ण लोकांनी त्यांनी सांगताय की इथे बंगाली अस्मितेला भाजपने पुरवठा दिला नाही, मग तिथे 37% मतं येणार, 100 पैकी 37 मतं इथे येणार. आणि ज्या राज्यामध्ये मुस्लिमांची संख्या जवळजवळ 30%चा वर आहे, 32%, काही ठिकाणी 50%, 60%, 70% सुद्धा आहे, त्या ठिकाणी एवढी मोठं एवढी मोठी मतं एका बाजूने कन्सॉलिडेट होणार, हा एक मोठी संधी भाजपासाठी आहे. भाजप इथे पुढे काम करेल. आणि दुसरे विषय हे पण आहे की ममता बॅनर्जींचा त्यांचा स्वतःचा नावाचा विरोधात एक मोठी लाट होती, अँटी इन्कम्बन्सीचा एक मोठा विषय होता. हा नंदीग्राम मध्ये पाहायला मिळतंय की नंदीग्राम मध्ये अजूनही ममता बॅनर्जी कोणत्याही राऊंडवर अजूनपर्यंत पुढे नाही जाऊ शकले. हे पण एक सिंबॉलिक एक हार पण आहे. टीएमसी जरी 202 मतांनी सीट घेऊन आले पुढे, तरी हा जो ममता बॅनर्जीचा हार, हे मला दिसते कधी निश्चित व्हायला दिसते. ते जर झाली तर एक सिंबॉलिक लॉस पण आहे ना टीएमसीचा. म्हणजे ह्या कुठे ना कुठे 100% त्यांना सगळ्या विषयाचा पाठिंबा त्यांच्या शासनाचा ते नाही आहे, हे माझं मत आहे. सोमेनजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक मोठी बातमी समोर येते आहे. आत्ताच्या या क्षणाची मोठी बातमी टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहणार आहोत. पश्चिम बंगालात ममताच सत्तेवर येतील असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये ममता सत्तेवर येतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की जेव्हा संपूर्ण निकाल हाती आलेले असतील तेव्हा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस हे सत्ता स्थापन करतील, हे स्पष्ट दिसतंय. जरूर भारतीय जनता पक्षाचं, त्यांच्या बांधणीचं, त्यांनी ज्या प्रकारे एक नियोजन केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी प्रचंड मेहनत केली, तिकडे देशभरातून लोक आणले, प्रधानमंत्री तिथे जाऊन थांबले. ज्याप्रमाणे अंदाज होते त्याप्रमाणेच बंगालमध्ये ममता दीदींची सत्ता परत आलेली आहे. भाजपने खूप अग्रेसिव्ह प्रचार केलेला होता, परंतु तरी सुद्धा एक हाती विजय मिळवला. त्यांचं मनापासून अभिनंदन. आपल्यासोबत सोमेनजी जोडले गेलेले आहेत. सोमेनजी, आपण पाहिलं, संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. त्यांनी असं म्हटलंय की आता ही सगळी परिस्थिती पाहता जे आकडे समोर येतात त्यावरून अगदी सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. त्यांनी असं म्हटलं की ममता यांचंच सरकार येईल. हे सगळे आकडे पाहिल्यानंतर ही सगळी परिस्थिती आपल्याला तर लक्षात येतेच आहे. मात्र डावे आणि काँग्रेसनं स्वतःची मतं ममतांकडे वळवली म्हणून हे असं सगळं घडलं असं आपल्याला वाटतं का? हा, हे एक मोठी बाब आहे आणि हे एक मोठी कारण आहे की बंगालमध्ये हा जो मतं मिळाली, कारण 49% ममता बॅनर्जी कधी 43, 44%, 44%चा वर कधी गेले नव्हते. आता ह्यावेळी जे 49% एवढा मोठा डिसायसिव्ह चुनावमध्ये हा प्रक्रिया घडली आणि त्याच्यामध्ये 5% मतं त्यांना जास्त मिळालं. आणि ती 5% सरळ दिसते की काँग्रेस आणि वामपंथी ह्या धरून जो जोट होती, ते जोटचं जेवढं आकडेवारी मिनिमम कमीत कमी आकडेवारी होता ते 14% होते. ते 14% पैकी एकदम सरळ त्यांनी आले 7% मध्ये. हे जे 5-7%चा मताचा शिफ्ट झाला, हे शिफ्ट केवळ मात्र ते रेजिमेंटेड पार्टी किंवा ज्यांचा कोर वोट बेस असतो, एक कम्युनिस्ट सारखा किंवा काँग्रेस सारखा जो पक्ष आहे ज्यांचा कोर वोट बेस त्यांना कुठेही शिफ्ट करू शकतो, यांच्याकडे दिसते आणि ते स्पष्टपणे मला पाहायला मिळते. पण दुसरीकडे आपला संजय राऊतजींनी अत्यंत ठीक आहे, त्यांचा राजनीतिक शिष्टाचारमुळे त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं आपला ममता बॅनर्जींना, ठीक आहे. पण मी इथे एक सांगू इच्छितो
थोडीशी कौतुकास्पद पद्धतीने की ठीक आहे, मोदीजींनी तिथे गेले आणि 2 ब्रँडचा मोठा तिथे क्लॅश होता की नरेंद्र मोदी वर्सेस ममता बॅनर्जी आणि ममता बॅनर्जीचा 10 वर्षाचा लिजेसी गव्हर्नन्सचा. तिथे तर प्रायमरीली दिसते की ममता बॅनर्जी स्वतः हारते, म्हणजे तिचे सगळ्यात मोठा ब्रँड आहे ते स्वतः पडले. मग ही जर आतापर्यंतचा परिस्थिती दिसते, पुढे काय होईल माहित नाही, पण आतापर्यंत दिसतंय की ममता बॅनर्जी पिसारीवर आहे. ही पिसारीवर राहणं आणि ममता बॅनर्जी म्हणजे ते सगळ्यात मोठा ब्रँड तिथे पडून जाणं, हारणं, एवढा मोठी लाठीचं वेलीपण हा एक मोठी संकेत आहे. म्हणजे कुठे ना कुठे सिम्बॉलिकली नरेंद्र मोदीचं तिथे काय पराजय नाही झाली हे माझं म्हणायला हरकत नाहीये. बरं, ही सगळी चर्चा पाहत असताना यात सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा असा आहे की हे सगळे आकडे ज्यावेळी येत आहेत समोर, हे कल ज्यावेळी समोर येतात त्यावेळी सहानुभूतीचा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा बोलला जात होता. तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या सहानुभूतीत किंचित घसरण झाल्याची देखील आपल्याला ही सगळी परिस्थिती पाहायला मिळते. उमेश घोंगडे आपल्यासोबत देखील जोडले गेलेले आहेत. मला सांगा, सहानुभूतीचा मुद्दा कितपत या सगळ्या निवडणुकीच्या कालांमध्ये महत्वाचा ठरला? उमेशजी, मला असं वाटतं की अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांच्यावर झालेला तो कथित हल्ला, त्यांच्या पायाला झालेली दुखापत आणि एकूण सगळा जो प्रचार काळामधल्या त्यांच्या संबंध मिळणारा प्रतिसाद, या सगळ्याचा विचार केला तर 2 गोष्टी आहेत. बंगाली अस्मिता, मगाशी जो उल्लेख माझ्याकडनं खरं राहून गेला, बंगाली अस्मिता या सगळ्या याच्यामध्ये महत्वाची ठरली असं दिसतंय. दुसरा भाग आहे तो कम्युनिस्ट आणि आपण हरणारच आहोत, भाजपाला मदत करण्यापेक्षा तृणमूलला मदत करा, अशी जी काही एकूण राज्यव्यापी भूमिका जी दिसती आहे, मला असं वाटतं की जे कल येतात त्यावरून तर ती तशी दिसती आहे. तुम्ही जो मुद्दा विचारला तो सहानुभूतीचा, खरं तर राज्यामध्ये निश्चितपणे ममता दिदींना जो त्यांच्यावर जो काही कधी हल्ला झाला होता किंवा त्यांनी तो प्लास्टरमध्ये पाय प्लास्टर असताना जो काही प्रचार दौरे केले संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये, निश्चितपणे बंगाली अस्मिता आणि ममता दिदींना भाजपची एवढी सगळी मोठी ताकद आहे, त्यांच्याकडून ममता दिदींना टार्गेट केलं जाते अशी कदाचित बंगाली समाजामध्ये भावना झाली असावी. त्यामुळे कदाचित जो एकूण आता जो कल दिसतोय तो त्याचा परिणाम असावा. दुसरी बाजू अशी की असं असताना दुसऱ्या बाजूला ममता दिदी मात्र पिछाडीवर आहेत. हे पण खरं तर एक मला असं वाटतं की तो जो एकूण मतदारसंघ बघितला तर तो अधिकारींचा पूर्वापार मतदारसंघ आहे आणि ममता दिदी तिथं अगदी एक आव्हान म्हणून त्या तिकडे गेल्या. तो निकाल अजून काय लागेल, त्या जरी पिछाडीवर असल्या तरी त्या पराभूत होतील अशी पण शक्यता आपण 100% म्हणू शकत नाहीये. पण राज्यामध्ये निश्चितपणे आता जे कल आहेत त्यावरून निश्चितपणे ममता दिदीनं सहानुभूती मिळाली असावी. मी आता मगाशी थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं ते की उमेशजी, या सगळ्या चर्चेच्या दरम्यान तुम्ही सांगता त्याप्रमाणेच दहशत हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला. बंगाली या सगळ्या अस्मितेचा पर्याय भाजपला देता आला नाही आणि त्यामुळे जिथे भाजप 200चा दावा करत होती तिथे आत्ताच हे ताजे जर कल पाहिले तर तो आकडा 77 इतका आहे. उमेशजी, आणि अगदी खरं आहे. मी मगाशी म्हटलं तसं की जो एक वातावरण निर्माण केलं होतं भाजपानं, ते प्रत्यक्षामध्ये मतदानामध्ये त्यांना ते रूपांतरित करता आलेलं दिसत नाहीये, कलावरून तरी दिसत आहे. मात्र तुम्ही तिथली जी हिंसा, एकूण गुंडगिरी याचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे गेली 5 वर्ष 10 वर्ष जे सत्तेत होते त्यातले बहुतांश लोक आज भाजपमध्ये आले आणि ते भाजपच्या बाजूने तृणमूलच्या विरोधात लढत होते. हिंसा हा भाग पश्चिम बंगालच्या निवडणुकीची ती आपण गेल्या अनेक वर्षातली बघितलं तर ती परंपरा आहे. आणि कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये तृणमूल काँग्रेसने जी एक संघर्षाची लढाई केली त्यातून ते सत्तेत आले. मात्र सत्तेत आल्यानंतर आपण बघतोय की तृणमूल काँग्रेस सत्तेत राहूनही त्यांनी तिथली जी हिंसा आणि गुंडगिरी होती ती सोडलेली नाहीये. असा त्यातलेच काही लोक घेऊन भाजपाने ही निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीत हिंसा हा तसा काही नवीन भाग नाही, हा निवडणुकीचा त्यांच्यातला तो काय म्हणतात इतिहासच आहे, ती परंपराच आहे. नक्कीच उमेशजी, ही परंपरेची गोष्ट जरी असली तरी याला एक अगदी महत्वाची गोष्ट अशी की डाव्यांनी मोदींपेक्षा ममतांना जवळ केलं आणि म्हणून ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि याचे येत्या काळातले नेमके काय परिणाम असू शकतात, काय याचा नेमका अर्थ काढायचा? मला असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची तृणमूल काँग्रेसची सत्ता आली तर त्याचा देशाच्या राजकारणावर निश्चितपणे परिणाम होईल. आज असं होतं देशामध्ये जर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला तर मोदी शहा या भाजपच्या नेतृत्वाला रोखायला संपूर्ण देशात कुणीच उरणार नाही असं एक वातावरण होतं, असं एक चित्र निर्माण केलं जात होतं. आणि निश्चितपणे तृणमूल काँग्रेसचा जर खरोखर पराभव झाला
तर ते अगदी खरं आहे. मात्र आता जी परिस्थिती आहे त्यानुसार तृणमूल पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि या जी तृणमूल काँग्रेसने जी सत्ता राखली या सत्तेमुळं मोदी शहांना निश्चितपणे या देशामध्ये कुणीतरी चॅलेंज केलं आणि ते यशस्वी झालं हे या निकालाचा आपल्याला अर्थ लावता येईल. देशाच्या राजकारणावरती याचा निश्चितपणे परिणाम होणारच आहे. इतर राज्यातल्या उत्तर प्रदेशामध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत, तर एकूणच लोकसभेच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत या सर्वांवरती याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. आणि मोदी शहांच्या पुढं ममता बॅनर्जी समर्थपणे खंबीरपणे उभ्या राहून त्या जिंकू शकतात. त्यामुळे साहजिकच एक जे विरोधी पक्ष आहेत देशातले, अन्य राज्यातले प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांना एक नवी प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणे मोदी शहांच्या विरोधामध्ये उभं राहून जिंकता येऊ शकतं. हा एक आत्मविश्वास इतरांना निर्माण होऊ शकतो आणि ममताजींचं नेतृत्व देशामध्ये पुन्हा देशपातळीवरती एक मोठ्या ताकदीनं निर्माण होऊ शकतं. नक्कीच